आज मी तुम्हाला मिक्स कडधान्यापासून कालवण बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा सगळे मिक्स कडधान्य आहेत. ह्याला 8 तास मी भिजत घातले ते आणि बांधून ठेवले. त्याला मटकी मुगाला असे मोड आलेले आहेत. बाकीच्या गोष्टी आहेत का नाही, काळे वाटाणे म्हणा, हे आपले चणे, काबुली चणे, हिरवे वाटाणे, सफेद वाटाणे, चवळी, ह्यांना कमी मोड आलेले आहेत. काय कायांना आले पण नाहीत, कारण त्यांना जास्त वेळ लागतो मोड यायला. असे सगळ्या पद्धतीचे मी घेतलेले आहेत. चवळी वगैरे सगळं आहे ह्याच्यामध्ये. तर हे एकूण का नाही 400 ग्रॅम आहेत वजनी. कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे काढून घेऊया. आणि हे सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत माहिती आहे का, रात्री भिजत घातल्या होत्या आणि सकाळी बांधून ठेवल्या होत्या. आता जे हुलगे वगैरे आहेत का नाही बघा, ह्याला पण हलकेसे मोड आलेले, जास्त नाही असे मोड आलेले. जे मसूर वगैरे आहे ते, ह्याच्यामध्ये 2 तेजपत्ते, कारण की बांधून ठेवल्यावरनं पण मी एक 5 ते 6 तास फक्त बांधले होते. जर जास्त वेळ तुम्हाला बांधायचं असलं तर सगळं वेगवेगळं जरी बांधलं तरी चालतं, कारण असे मोठे जे कडधान्य असतात ना त्यांना खूप वेळ लागतो मोड यायला. ह्याच्यात काय करायचं, आपल्याला एकदम थोडंसं मीठ टाकायचं. चवीप्रमाणे टाकलं तरी चालेल, पण मी ह्यामध्ये थोडंसंच पहिलं मीठ टाकणार आहे. थोडीशी टाकणार आहे हळद, आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास आपण पाणी ओतूया. आणि काय करणार आहे माहिती आहे का, कुकरमध्ये ह्याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. 2 जरी घेतल्या तर चालेल, पण मी बारीक गॅसवर करणार आहे. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, फक्त खाली उतरून घेतलेल्या आहेत. हे पूर्ण थंड होईल तर आपण फोडणी करून घेऊया. कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल काढून घेऊया. तेल आपल्या आवडीप्रमाणे काढायचं. मी अर्धी पळी का घेतलेला आहे आणि गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. छोटा 1 चमचा टाकायची मोहरी एकदम बारीक अशी गावरान. छोटा 1 चमचा जिरं, थोडीशी एकदम हिंग पावडर टाकणार आहे. त्यात टाकायचा कढीपत्ता. तर त्यात टाकणार आहे मिडियम आकाराचा कांदा, चॉपरला बारीक केलेला आहे. छोटे असले तर 2 घेतले तरी चालेल. कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा मस्त असा बघा भाजून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आलं, लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीर आणि एक पोपटी कलरची मिरची अशी कुटून घेतलेली. एकदम सुकं खोबरं थोडासा तुकडा, जास्त नाही टाकला तरी पण चालेल. 1 गड्डी लसूण आहे, पोपटी कलरची 1 मिरची आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, असं सगळं कुटून घेतलेलं आहे. मिक्सरला बारीक केलं तरी चालू शकतं, ते पण परतून घेते. मस्त असं परतून घेतलेलं आहे. मिडियम आकाराचा 1 टोमॅटो चॉपरला मी बारीक केलेलं आहे. आता हे पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेते. मस्त असं परतून घेतलेलं आहे. गॅस केलेला आहे मी बारीक. त्याच्यामध्ये आता टाकणार आहे थोडीशी हळद. आपण कडधान्य शिजवताना पण आपण हळद टाकली होती, हे लक्षात ठेवूनच हळद टाकायची. थोडीशी एकदम टाकलेली आहे. 2 चमचे कांदा लसूण मसाला, ह्याच्या जागी जो तुम्ही खाताय तो वापरला तरी पण चालेल. छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा 1 चमचा धने पावडर, छोटा अर्धा चमचा जिरे पावडर, आणि आपण त्यात थोडं मीठ वापरलं तर शिजवताना हे मीठ थोडंसं. आणि हे काय करणार आहे, चांगलं परतून घेणार आहे. मस्त असा मसाला परतून घेतलेला आहे बघा, बारीक गॅसवरच. तेल सुटस्तोवर चांगला परतून घ्यायचा. आता आपण कुकर खोलूया. कुकर पूर्ण थंड झालेला आहे, खोलून घेऊया. 3 शिट्ट्या केल्या होत्या आणि कुकर पूर्ण थंड झाला की खोलून घ्यायचा. मस्त बघा असं शिजलं जातं अशा पद्धतीमध्ये. गॅस आता मी मिडियम केलेला आहे आणि हे सगळं काढून हलवून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचे. तर तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं, कारण आपण शिजवताना पण 1 ग्लास पाणी टाकलं होतं. आणि साईडला मी कधी पण असं करताना काय करते, जेव्हा आपण कांदा वगैरे भाजतो ना तेव्हाच मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवते. गरम झालं की गॅस बंद करायचा, म्हणजे पटकरून होतं, जास्त वेळ लागत नाही. आता तुम्ही ही आपलं मिसळसारखं सुद्धा खाऊ शकता बरं का. खूप मिसळच्या तर लय रेसिपी मी अपलोड केल्यात. अशा पद्धतीत झालेलं आहे. उकळलं बघा लगेच आणि तरी येते छान. त्यासाठी काय करायचं, कधी पण थोडंसं गरम पाणी टाकायचं. एकदम उकळतं नाही टाकलं तर चालेल, कोमट पाणी का होईना असं ओतायचं. गॅस एकदम मी बारीक करणार आहे आणि याला 5 ते 7 मिनटं चांगलं शिजवून घेणार आहे. बारीक गॅसवर बघा मी हे चांगलं उकळून घेतलेलं आहे. एक 5 ते 7 मिनिट मी घेतलेलं आहे. मस्त असं झालेलं आहे. तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. तुम्ही पावावर खा, भाकरीवर खा, चपातीवर खा, मस्त लागतं आहे. एकदम झटपट अशा रेसिपी तुम्हाला मी दाखवत असते. ही रेसिपी कशी वाटली मला जरा कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.